बघा जाऊ द्या. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सर्व स्लाईडला पुश ट्रान्झॅक्शन अप्लाय करा आणि नंतर आपल्याला काय करायचं, फ्रॉम टॉप करायचं. तर ट्रान्झॅक्शन अप्लाय करण्यासाठी काय करायचं, तर सर्व स्लाईड म्हणले तर दुसऱ्या स्लाईडला क्लिक करून कंट्रोल ए करायचं, सिलेक्ट ऑल होते शॉर्टकटनं. आणि त्यानंतर काय करायचं, ट्रान्झॅक्शनमध्ये जा आणि इथं पुश ट्रान्झॅक्शन घ्यायचं. त्यानंतर आपल्याला इथं काय करायचं, इफेक्ट ऑप्शनमधून याला फ्रॉम टॉप करा. आणि जर असं जर आलं तर याला कॅन्सल करा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 3 ब्लँक स्लाईड ॲड करा म्हणलं. दुसऱ्या स्लाईडला पुश ट्रान्झॅक्शन अप्लाय करा म्हणलं. म्हणजे सर्वात शेवटी आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं 3 ब्लँक स्लाईड घ्यायचे. ती न्यू स्लाईडला क्लिक करून इथून ब्लँक घ्यायचं. इथं 3 घ्या आणि त्यानंतर काय करायचं आहे, दुसऱ्या स्लाईडला क्लिक करा आणि इथं आपल्याला काय करायचं, पुश ट्रान्झॅक्शन घ्यायचं आणि इफेक्ट ऑप्शनचा वापर करून याला काय करायचं, फ्रॉम राईट करा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 8 स्लाईड ॲड करा म्हणलं नवीन. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या स्लाईडवर क्लिक करून आपल्याला एक टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे. तिथं आपल्याला काय लिहायचं आहे, विंडोज टेक्स्ट लिहायचं आहे. सर्व कॅपिटल लेटर्स आहे. आणि त्यानंतर आपल्याला सर्व स्लाईडला कॉपी पेस्ट करायचं आहे. तर इथं न्यू स्लाईडवर 8 स्लाईड तयार करा आणि त्यानंतर काय करायचं, पहिल्या स्लाईडवर क्लिक करा आणि इन्सर्ट टॅबवर जा. टेक्स्ट बॉक्स घ्यायचा, ड्रॉ करा, विंडोज टेक्स्ट टाईप करायचं. स्पेलिंग बरोबर आहे का ते बघून घ्यायचं आणि याला कॉपी पेस्ट करण्यासाठी या प्लसवर क्लिक करायचं, याला कॉपी करायचं आणि दुसऱ्या स्लाईडवर जा, याला पेस्ट करायचं आणि कंट्रोल व्हीनं पण इथं शॉर्टकटमध्ये पेस्ट होत्या. प्रत्येक स्लाईडमध्ये याला पेस्ट करा आणि त्यानंतर आपल्या स्लाईड शॉर्ट व्ह्यूमध्ये दाखवायच्या प्रेझेंटेशन. तर त्याच्यासाठी इथं व्ह्यूवर जा, इथं स्लाईड शॉर्ट व्ह्यू आहे, ह्या ठिकाणी क्लिक करायचं. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 ब्लँक स्लाईड ॲड करा म्हणलं. त्यानंतर आपल्याला काय करायचं, दुसऱ्या स्लाईडला फेड ट्रान्झॅक्शन अप्लाय करायचं आणि इफेक्टमधून त्याला स्मूथ करायचं. तर इथे क्लिक करा स्टार्टवर आणि त्यानंतर इथं 2 ब्लँक स्लाईड म्हणजे न्यू स्लाईडवर क्लिक करून इथं ब्लँक स्लाईड घ्यायचे 2 अशा. आणि त्यानंतर आपल्याला दुसऱ्या स्लाईडमध्ये क्लिक करा, ट्रान्झॅक्शनमध्ये जा, इथं फेड नावाचं ट्रान्झॅक्शन घ्यायचं आणि इफेक्ट ऑप्शन याला स्मूथली करा. पुढचा प्रश्न बघा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 ब्लँक स्लाईड ॲड करा म्हणजे सर्व स्लाईडला अनकवर ट्रान्झॅक्शन अप्लाय करून त्याला काय करायचं, फ्रॉम टॉप करायचं. इथं 2 ब्लँक स्लाईड घ्या, न्यू स्लाईडवर क्लिक करून आणि इथं सिलेक्ट ऑल करा. ट्रान्झॅक्शनमध्ये जा, इथं अनकवर घ्या आणि इथं इफेक्ट ऑप्शनला क्लिक करून याला फ्रॉम टॉप करा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये दुसऱ्या स्लाईडला ग्रेडियंट फिल बॅकग्राऊंड कलर अप्लाय करा म्हणजे त्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. ग्रेडियंट फिल माहिती आहे तुम्हाला कलर कोणता आहे, इथे दुसऱ्या स्लाईडमध्ये क्लिक करायची. इथं आपल्याला डिझाईनमध्ये जाऊन पण आपण इथं बॅकग्राऊंडवर जाऊ शकता. इथं राईट क्लिक करून पण इथं फॉर्मॅट बॅकग्राऊंड ओपन करू शकता इथं. आणि त्यानंतर आपल्याला याच्यात कोणता कलर म्हणजे ग्रेडियंट फिलमध्ये, याच्यामध्ये ग्रेडियंट फिल कोणता आहे बघायचं. तर ग्रेडियंट फिल या ठिकाणी इथं क्लिक करायचं आणि ग्रेडियंट फिल कलर ऑटोमॅटिक आपल्याला येईल. याच्यामध्ये आयटो कलर आहे आणि किंवा इथून तुम्ही चेंजेस पण करू शकता याच्यात. तर इथं याला सबमिट करा. आज 150 136 प्रश्न 39 प्रश्न बघा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये वर्ड आर्ट आपल्याला काय करायचं, सेव्ह टायगर या टेक्स्टला सिलेक्ट करायचं आणि त्याला काय करायचं, शॅडो इफेक्ट म्हणून आपलं इनसाइड सेंटर घ्यायचं. या सेव्ह टायगरला सिलेक्ट करा आणि त्यानंतर इथं फॉर्मॅटमध्ये जा आणि इथं टेक्स्ट इफेक्टमध्ये क्लिक करायचं आणि ते शॅडो इफेक्टला क्लिक करा आणि इथून आपल्याला काय करायचं, इनसाइड सेंटरमध्ये दिसते काही या ठिकाणी इनसाइड सेंटर कुठं आहे याच्यामध्ये बघा, इनसाइड सेंटर या ठिकाणी इथे याला क्लिक करायचं. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 ब्लँक स्लाईड ॲड करा म्हणल्या आणि सर्व स्लाईडला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्या रिपीट नावाचं ट्रान्झॅक्शन अप्लाय करायचं आहे. तर इथं 2 ब्लँक स्लाईड ॲड करा इथून आणि त्यानंतर सिलेक्ट ऑल करायचं. ट्रान्झॅक्शनमध्ये जा आणि रिप्ले नावाचं ट्रान्झॅक्शन अप्लाय करायचं. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 ब्लँक स्लाईड ॲड करा म्हणले आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या स्लाईडवर रँडम बार्स आपल्या स्लाईड अप्लाय करायचं. त्यानंतर आपल्याला काय करायचं, त्याला वर्टिकल घ्यायचं, इफेक्ट ऑप्शन वर्टिकल करायचं.
इथं 2 ब्लँक स्लाईड ॲड करा न्यू स्लाईडमध्ये. त्यानंतर इथं सिलेक्ट ऑल करा, पहिल्या स्लाईडला म्हणजे फक्त, तर पहिल्या स्लाईडवर या, ट्रान्झॅक्शनमध्ये जायचं, याला रँडम बार्स द्या. त्यानंतर इफेक्ट ऑप्शन आपल्याला वर्टिकल करायचं आहे. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये करंट स्लाईडसाठी पुश ट्रान्झॅक्शन अप्लाय करा फ्रॉम लेफ्ट करा. म्हणजे हे तुम्हाला जमते आता असं, तर इथं ट्रान्झॅक्शनमध्ये जा, याला पुश ट्रान्झॅक्शन घ्यायचं आहे. त्यानंतर इफेक्ट म्हणून आपल्याला लेफ्टला करायचं. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 ब्लँक स्लाईड ॲड करा आणि सर्व स्लाईडला पुश ट्रान्झॅक्शन अप्लाय करा. म्हणजे सेम तसंच आहे आपल्याला. तर नवीन स्लाईड घ्यायची तर सर्वात शेवटी, तर 2 ब्लँक स्लाईड घ्या, न्यू स्लाईडवर क्लिक करून ब्लँक घ्या. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं, सिलेक्ट ऑल, त्यानंतर ट्रान्झॅक्शनमध्ये जा, त्याला पुश ट्रान्झॅक्शन घ्या. इफेक्ट म्हणून आपल्याला काय करायचं, फ्रॉम बॉटमला क्लिक करा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 स्लाईड ॲड करा म्हणलं. त्यानंतर ब्लाइंड्स नावाचं ट्रान्झॅक्शन इफेक्ट घ्या म्हणलं. त्यानंतर आपल्याला होरिझॉन्टल करायचं इफेक्ट म्हणून. तर इथं 2 स्लाईड ॲड करा म्हणलं, न्यू स्लाईडला क्लिक करायची इथं न्यू स्लाईडवर. त्यानंतर इथं सिलेक्ट ऑल करा आणि त्यानंतर इथं काय करायचं, आपल्याला ट्रान्झॅक्शनमध्ये जा आणि इथून आपल्याला ब्लाइंड नावाचं ट्रान्झॅक्शन घ्यायचं इथं आणि त्याला इफेक्ट म्हणून त्याला होरिझॉन्टल करा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 स्लाईड ॲड करा आणि त्याला ब्लाइंड्स घेऊन त्याला वर्टिकल करायचं. सेम तसंच आहे, 2 स्लाईड घेऊन सिलेक्ट ऑल करायचं, फक्त या ठिकाणी होरिझॉन्टलच्या ठिकाणी वर्टिकल करा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 ब्लँक स्लाईड ॲड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला सिलेक्ट ऑल करून त्याला चेकबोर्ड नावाचं ट्रान्झॅक्शन इफेक्ट द्यायचं आहे. तुम्हाला जमते आता हे ट्रान्झॅक्शन इफेक्टमध्येच आहेत सर्व. आणि हे पण आपल्या रँडम बार्स घ्यायचं आहे, तिथून त्याला होरिझॉन्टल करायचं. 6 ब्लँक स्लाईड ॲड करा म्हणलं. त्यानंतर पुश ट्रान्झॅक्शन अप्लाय करा म्हणलं. जमते तुम्हाला आता हे तसंच आहे आपल्याला, फक्त 6 घ्यायचं आहे स्लाईड, ट्रान्झॅक्शन इफेक्टमध्ये जाऊन त्याला पुश ट्रान्झॅक्शन अप्लाय करा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये एक नवीन स्लाईड इन्सर्ट करा आणि दुसऱ्या स्लाईडला हाईड करा. म्हणजे हे थोडंसं वेगळं आहे. इथं न्यू स्लाईडवर क्लिक करा आणि इथं काय करायचं, एक नवीन स्लाईड घ्या. त्यानंतर दुसऱ्या स्लाईडला हाईड करायचं. इथून आपण राईट क्लिक करून हाईड करू शकता. या ठिकाणी तर हाईड ऑप्शन आहे, याला क्लिक करायचं. आणि इथून आपल्याला कधी येत नसेल तर इथं पण आपल्याला एक ऑप्शन आहे, न्यू स्लाईडवर क्लिक करा, या स्लाईड शोमध्ये क्लिक करा, इथून त्याला हाईड स्लाईड करू शकता. इथं दोन्हीपैकी तुम्हाला जे सोपं वाटेल ते करा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये दिलेल्या टेक्स्ट जे आपल्याला आय टी टेक्नॉलॉजी, या टेक्स्टला जे आपल्याला लेफ्ट इफेक्ट अप्लाय करायचा, स्ट्रेच अप्लाय करायचं आहे. स्ट्रेच जे आपल्याला ॲनिमेशनमध्ये भेटते, तर याला आय टी टेक्नॉलॉजी हे टेक्स्ट सिलेक्ट करायचं. या ॲनिमेशन्समध्ये जा, त्यानंतर आपल्याला इथं मोरमध्ये जा, त्यानंतर इथं मोर इंट्रन्स इफेक्ट याला क्लिक करायचं या ठिकाणी. आणि त्यानंतर आपल्याला इथं स्ट्रेच आहे, दिसते का इथं मॉडरेटमध्ये आपल्याला स्ट्रेच भेटते या ठिकाणी. आणि याला इथं ओके करा आणि याला कुठून घ्यायचं इफेक्ट आपल्याला लेफ्टपासून, याला लेफ्टला अप्लाय करायचं. तर इथं आपल्याला इफेक्ट ऑप्शन आहे, इथून याला फ्रॉम लेफ्ट करायचं, दिसते का इथं क्लिक करायचं. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये दिलेल्या टेक्स्टला लो राईट करा. आता हे जे टेक्स्ट आहे आपल्याला लो राईट करायचं. राईट म्हणलं की या खालचा टेक्स्ट सिलेक्ट करा. त्यानंतर इथं ॲनिमेशन्समध्ये जा, इथं मोर इंट्रन्समध्ये जा, त्यानंतर इथं मोर इंट्रन्स इफेक्टला क्लिक करा, स्ट्रेच घ्या आणि याला ओके करा. आणि इफेक्ट ऑप्शन त्याला काय करा म्हणलं, लो राईट म्हणलं, याला फ्रॉम राईटला क्लिक करायचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये करंट स्लाईडसाठी पुश ट्रान्झॅक्शन अप्लाय करा. म्हणजे करता येते का करंट स्लाईडसाठी पुश ट्रान्झॅक्शनमध्ये जायचं या ठिकाणी. आणि त्यानंतर आपल्याला इथं पुश ट्रान्झॅक्शन घ्यायचं आणि इथं फ्रॉम राईट करा म्हणलं, तर इथं फ्रॉम राईट करा. एवढंच आहे, बाकी दुसरं काही नाही. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला काय करायचं, 7 अतिरिक्त स्लाईड घ्यायचं आहे आणि हाईड करायचा. आता इथं 7 वेळेस आपण न्यू स्लाईडच्या वर क्लिक करू शकता. इथं शॉर्टकटमध्ये आपल्या कंट्रोल एमला जरी क्लिक केलं तरी चालते. इथे 7 स्लाईड येतात. त्यानंतर इथे याला काय करायचं, दुसऱ्या स्लाईडला राईट क्लिक करून त्याला हाईड स्लाईड करा किंवा स्लाईड शोमध्ये जाऊन करा. दोन्हीपैकी कुठूनही चालते.